राम राम मंडळी, काय मग कसं आहे, बरं आहे का? तर मंडळी, आम्ही सगळेजण चाललो होतो ते नारायणगडावर. पण काय हो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? नसेल माहिती तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही सगळे सकाळी 6लाच निघालो होतो. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना, हा नारायणगड नक्की आहे तरी कुठे? तर मंडळी, हा गड दुसरी तिसरीकडे नसून हा आपल्याच जुन्नर तालुक्यात आहे. तसं पाहिलं तर नारायणगडाकडे जाण्यासाठी नारायणगाव मधून खोडदगावच्या जवळून सुद्धा रस्ता आहे आणि तसंच आमच्या कांदळी वडगावातून सुद्धा जाण्यासाठी खूप सोपा रस्ता आहे. तर मंडळी, आम्ही जंगलाच्या रस्त्याने निघालो होतो. रस्ता बऱ्यापैकी खराब झाला होता पावसामुळे. हा समोर दिसतोय ना, तोच हा सुंदर असा नारायणगड. इथे पोहोचताच आपल्याला नारायणगडाच्या पायथ्याशी मुक्ताई देवीचं मंदिर बघायला मिळतं. त्यानंतर आम्ही गड चढायला सुरुवात केली. बऱ्यापैकी पुढे गेल्यावर सगळ्यांनी बसूनच घेतलं की वरती पोहोचल्यावर वरून खालचं दृश्य इतकं सुंदर दिसतं ना की तिथून निघूच वाटत नाही. ते बघण्यासाठी इथे सगळ्यांनी थांबूनच घेतलं. मग पुढे मंदिराकडे निघालो. तसेच तिथे वरती पोहोचल्यावर आपल्याला हस्तामाता मंदिर बघायला मिळतं. तर मंडळी, ह्या मंदिराला आमच्याकडे हस्ताबाईचं मंदिर सुद्धा म्हणतात बर का. मग त्यानंतर तिथे देवीचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या मागे जाऊन उभे राहिलो. तिथून आपल्याला आपला शिवनेरी किल्ला दिसतो. या गडाबद्दल थोडक्यात सांगायला गेलं तर निसर्गाच्या सानिध्यात हरवलेला एक जुना इतिहास. तसंच हा गड ट्रेकिंग साठी सुद्धा खूप छान आहे बर का. काय मग मंडळी, तुम्ही कधी येताय नारायणगड बघायला? आणि त्याच सोबत पटकन फॉलो, लाईक, कमेंट करा की.